सुनबाई घरात आली आणि सासूनं सांगितलं का पहिला सण आहे तीळ संक्रांत आहे का नाही. तीळ संक्रांत पहिला सण आहे बाई, गोड गोड बोला आहे का नाही. आता आहे ना, तेच चालू आहे प्रत्येकाच्या घरी, तेच गोड गोड बोल, मी काय बोलू आहे का नाही. ते त्याच्यासाठी पारंपरिक सण आहे, लक्षात घ्या. प्रत्येक सणाच्या पाठीमागं तत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि ते लावून दिलेलं आहे. पण तरी म्हणतो मी काय बोलू, माय काय कमी चाललं आहे की नाही. बरोबर. अरे गोड बोल ना, काय फरक पडला. अरे गोड गोड बोल तुझं काय बिघडतंय, गोड गोड बोल तुझं काय बिघडतंय, गोड गोड बोल तुझं काय बिघडतंय, गोड बोल तुझं काय बिघडतंय, मिठ्ठू मिठ्ठू बोल फार काय बिघडले, मिठ्ठू बोल फार काय सासूबाईनं सांगितलं सुनबाईला, बाई म्हणे बघ आताच तुझं लग्न झालं, पहिला सण आला तीळ संक्रांतीचा, तू एक काम कर म्हणे, माणसाला वर्म कळलं पाहिजे, वर्म माणसाला कळलं पाहिजे, लक्षात घ्या. बोलताना चुकला तो पिटला, लक्षात घ्या. जसा बोल वाजवताना चुकला ते केवढा ताल बिघडतो, हाय की नाही बरोबर. टाळ वाजवताना चुकला की टाळ बिघडतो. नात बरोबर सांगते माणसाला, ऐकायला कमी जास्त येत असो. त्याप्रमाणे माणसाला वर्म कळलं पाहिजे. सासूबाईनं सांगितलं सुनबाईला, बाई म्हणे पहिला सण आला तीळ संक्रांतीचा, पुरण कर आपल्याकडे. पुरण केलं, मग आहे ना, पुरणच करते ना तुमच्याकडे, पुरणच करते ना. वर्म माणसाला कळलं. पण तिच्या आईनं तिला एवढंच शिकवलं होतं, बाई पुरण करायचं, पुरण करायचं, पुरणाची पोळी कशी करायची हे शिकवलं घरी, पण तिने युट्यूबवरच पाहिलं, याच्या व्यतिरिक्त पाहिलंच नाही. आजकालच्या मुली कशावर पाहिजे, स्वयंपाकामध्ये तो मोबाईल असते आणि नेमकं तेवढ्या लाईन गेली, बॅटरी क्लूज चालली. आता तिला कणकीमध्ये पुरण का पुरणात कणिक हेच माहित नाही. तिनं पुरणाचे गोळे केले, आता कणकीत दाबायला पाहिजे तर कणकीचे गोळे घेऊन पुरणात दाबायला लागले. आता मला सांगा किती प्रयत्न केले तर पोळ्या होईल काय, आहे का नाही. मग तिला सांगितलं, बाई म्हणे एक काम कर, तू हे पुरण वाटून दे, हे पुरण वाटून टाक. ती घेतला गण, तिनं बंद्या चौकात आणला, सप्त्यात वाटाले. आता मला बंद्या सप्त्यात घ्या पुरण, घ्या पुरण. वाटायला सांगितलं तिला का इथं वाटायला सांगितलं, वाटायला सांगितलं का इथं वाटायला सांगितलं, सांगा मला. तिला वाटायला सांगितलं. माणसाला वर्म जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत संसार चांगला होत नाही. श्रीमंत पाहिजे देणारा, उदार पाहिजे, लक्षात तुमच्या, उदार पाहिजे, श्रीमंत पाहिजे. अजून कोणतं सांगितलं मी तुम्हाला, तीन सांगितले, श्रीमंत, स्वतंत्र आणि उदार, तीनही व्यक्ती. आता तुम्हाला अनुभव येतच असेल सप्त्याच्या वेळेस, आहे का नाही. सप्त्याच्या वेळेस अनुभव आले. हेच माणसं मंडळी गेली, सप्ताह आहे आमच्या गावात, आम्हाला वर्गणी पाहिजे होती, पेटता पेटत नाही, विजता विजत नाही, 3 मजली बिल्डिंग, त्याच्या घरी हे सप्ते आले आणि सप्ते आले गेल्यानंतर म्हणते का हो वर्गणी पाहिजे ना, तुला का मायाच घर दिसलं का, चालला गणपतीची वर्गणी दे, देवीची वर्गणी दे, गजानन महाराजची वर्गणी दे, हनुमंताची वर्गणी दे, शिवरात्रीची वर्गणी दे, आणि सोपीनाथ बाबाची वर्गणी दे. किती वर्गणी द्यावं रे तुम्हाला, आणि पहिलं का मायाच घर दिसलं का तुले. जडता जटत नाही, पेटता पेटत नाही. आप्पा तुमच्याच घरापासून सुरुवात, फाळ 11 रुपयाची पावती, फाळ 11 रुपयाची पावती बघा, 11 रुपयाची पावती. स्वतंत्र अजिबात नाही, श्रीमंत आहे, उदार नाही, लक्षात. उदारताही आहे पण स्वतंत्र नाही त्या ठिकाणी. दुसरा एखादा माणूस झोपडपट्टीला त्याच्याकडे गेले, त्याच्याकडे गेल्यानंतर म्हटलं, तो झोपडपट्टीतला मनुष्य वाटच पाहत होता का ही आमच्याकडे पंचकंबटी कधी येते. वारकरी मनुष्य आहे,
2 लेकरं त्याचे उघडे बसलेले आहे, त्याची बायको वारकरी आहे, गळ्यात माळ आहे तुळशीची, आणि घराच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन आहे. घराच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन आहे. त्या ठिकाणी पोथी वाचत आपला बसलेला आहे. आणि हे सत्यातले लोक त्या ठिकाणी गेले. सत्यातले लोक गेल्यानंतर आप्पा वर्गणी पाहिजे होती. हो रे बाबा म्हणे, मी 6 महिन्यापासून मला वाटलं म्हणे आपल्या गावात सप्ताह आहे, वर्गणी द्यायची वर्गणी द्यायची वर्गणी द्यायची वर्गणी द्यायची. मी लावलो ठेवली म्हणे राजा नोट. पण कालच माझ्या मुलीची तब्येत बिघडली, अनायसे तिला दवाखान्यात न्याय लागलं, आणि ते 100चे 100 रुपये म्हणे दवाखान्यात गेले. या ठिकाणी उदारताही आहे, स्वतंत्रताही आहे, पण श्रीमंत नाही. तिसऱ्या व्यक्तीकडे गेले, आणि व्यक्तीकडे गेल्यानंतर म्हणे वर्गणी पाहिजे. काय हरकत आहे म्हणे केवढ्याची भाडू तुमच्या मतानं म्हणे काही हरकत नाही म्हणे 1000ची. अरे 2ची भाडा, 2ची नाही 5ची भाडा, काही हरकत नाही म्हणे. मग दे ना, हाय घरातच आहे पैसे म्हणे, मग दे ना. एवढीच तर भानगड आहे म्हणे. काय तेवढीच तर भानगड आहे म्हणे. काय देणारी बाई मुंबईला गेली, आता कुठे स्वतंत्रही आहे. आलं लक्षात तुमच्या? श्रीमंतही आहे पण उदार नाही.